माझं नाव अनिकेत हनुमंत सूर्यवंशी, राहणार वकील वस्ती, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. एचएफ गाय आहेत. आता ब्रीडिंगवरती काम करतो, त्यामुळे जास्त वासरांवरती जास्त लक्ष दिलं आहे. मित्रांनो, छोट्या छोट्या गावामध्ये पण ब्रीडिंगवर काम चाललेलं आहे. छोटी जी वासरं दिसते ते प्रत्येकाची शिंग वगैरे त्यांनी स्वतःहून जाळलेले आहेत. बघा, एजनुसार त्यांनी डिफरन्शिएशन करून ठेवलेलं आहे. हेच पुढं जाऊन वासरं जे आहेत ते आपल्याला चांगल्या क्वालिटीची गाय म्हणून त्यांच्यापाशी येणार आहेत, दुधाचं उत्पन्न वाढवणार आहेत. मी डॉक्टर बनसुडे, राहणार सुरवड. 2007 साली सह्याद्री ॲग्रोमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांची सेवा संपेपर्यंत मी त्या सह्याद्री ॲग्रोवर जॉईन होतो. म्हणजे लाखो जनावरांना तुम्ही सेवा दिलेली आहे. वेगळं सह्याद्रीमध्ये किंवा आधुनिक गोठ्यामध्ये काही जे नवीन टेक्नॉलॉजी आहेत ते आपल्याला शेतकऱ्यामध्ये रुजवण्याचा ते 100% प्रयत्न करतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे, आरके मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवसापासून आपण एक नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण एका गोठ्यावर आलेलो आहे. तर गायीमध्ये किंवा कळपामध्ये ज्यावेळेस आपण गायी सोडतो त्यावेळेस एकमेकाला मारतात किंवा इजा होण्याची शक्यता असते. मला दाखवतो की ह्या गाईला अशा पद्धतीने शिंग आहे. जर शिंग नसल्यानंतर किंवा ते लहानपणी जर कट केलेले किंवा जाळलेले जर असतील तर काय फायदा होतो आणि त्याचे काय तोटे आहेत. तर आपण एक 10 ते 20 गायींचा हा एक आदर्श गोठा आपण बघत आहोत. तर त्यांच्या ओनरबरोबर आणि त्यांच्या गोठ्यावर असणाऱ्या डॉक्टरांबरोबर आपण काही छोट्याशा गप्पा मारणार आहोत. डॉक्टर साहेब, हा जो घेतलेलं तुमच्या हातामध्ये आहे ते काय आहे? डागणीसारखं आम्हाला दिसतंय, काय वाटतंय? सीडी वॉर्निंग गन आहे. याच्या सहाय्याने शिंग जाळली जातात. बरं, शिंग जाळतात म्हणजे नक्की काय केलं जातं? आणि काळ्या खुडून काढल्या जातात. तसं पहिलं नट वगैरे गरम करून ते जाळत होतो, त्याच्यापासून हाताला इजा होत होती. नट निसटला, काय झालं, नट दुसरीकडे पडला, त्याला धारायला वगैरे काय येत नव्हतं. त्याला वेळ जात होता एक अर्धा पाऊण तास, 1.5 तास. या मशीनद्वारे एक 10व्या मिनिटात मशीन लावल्यापासून 10व्या मिनिटात शिंग जाळून क्लिअर होते. अरे वा मित्रांनो, 10 मिनिटाच्या आत ह्या शिंग जाळून हे करू शकतो. आणि नट याच्या अगोदर तुम्ही नटानेच करत होता का? नाही, पहिल्यापासून मशीनने जाळली. अरे वा, त्याला काय खर्च वगैरे काय येतो आणि हे सुरक्षित किती आहे? तुम्ही लाईटला जोडलेला हा पॉईंट दिसतोय आम्हाला, पण हे तुम्हाला काय वाटतं की आर्टिंगचं जमिनीतले आर्टिंग जोडलेले आहे, त्याच्यामुळे ह्याला थोडा जरी करंट लागला तर तिकडे मेन स्विच पडला जातो. नाही, शॉक वगैरे नाही, काय नाही. शिंग जाळण्याचं काय म्हणजे फायदे काय आहेत? की गोठा करायचा म्हणलं की शिंग जाळावीच लागतात. शिंग नाही जाळली तर मग त्याचे शिंग मोडणार, परत मारणार, गायीच्या अंगाला दुसऱ्या जखमा होणार. आणि माझं आल्यानंतर गाय कशी उडी मारतात ना, टक्कर लागली काय झालं तर परत इजा होऊ शकते. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट कसं आहे, त्याचं वय पण कळून येत नाही. अच्छा, शिंग जाळल्यामुळे. आणि दिसताना रुबाबदार दिसतं विक्रीसाठी, त्याच्यामुळे शिंग जाळली विक्रीसाठी रुबाबदार दिसतंय आणि हे होत नाही. मुक्त गोट्याच्या संकल्पनेच्या दृष्टीनं पण एकदम फायद्याचं आहे म्हणायचं. गोट्या आहेत, त्या गोट्यावरती तर सगळ्या गायांची मी जवळजवळ वासरांचे शिंग जाळलेले. शिंग जाळल्यानंतर ह्याला काही औषध वगैरे लावता का तुम्ही? औषध वगैरे काय, हिमॅक्स वगैरे लावतो. जखम वगैरे काय होत नाही तिथं. अच्छा मित्रांनो, जखम होत नाही. इलेक्ट्रिक गनचा हाच एक फायदा आहे. इलेक्ट्रिक गन घेण्यामागचा उद्देश डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की शिंग कळ्या खुडल्या जातात, म्हणजे पुन्हा जे येणारे शिंग आहेत ते पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. शेतकरी मित्रांनो बघा, हे छोटं महिना ते 1.25 महिन्याच्या आसपासचं हे केलं पाहिजे. एवढं सुदृढ वासरू आहे आणि त्याचे डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर आपण हे केलं पाहिजे. बघा, हे ओनर सुद्धा स्वतः ह्या ठिकाणी हेल्प करतायत. आणि आपलं जे काही वासरू आहे किंवा छोटंसं जे काही गाईचं पिल्लू म्हटलं तर चालेल, त्यांना कशा पद्धतीनं बांधायचं बघा. हे असं 4 पाय व्यवस्थित बांधले पाहिजेत. तर व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडंसं वेगळं पण वाटेल वगैरे, परंतु ह्यामधून कुठल्याही इजा पोचवण्याचं किंवा आपल्या मुख्य जनावरांना त्रास देण्याचा असं काही उद्देश ह्याच्यामध्ये नाही आहे बरं का. आणि हे पूर्णपणे सायंटिफिकदृष्ट्या केलेली एक प्रोसिजर आहे. फक्त जे काही ह्याचे पाय हे केले जातात, जखडले जातात, ह्यासाठी थोडंसं टेक्निक वेगळं असू शकतं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असतं. तुमच्या भागामध्ये कसं आहे हे आम्हाला आवर्जून कमेंट्स करून सांगू शकता. इलेक्ट्रिक डिहॉर्नर गन जे आहे आणि शिंगाची उगवण चालवले झालेले आहे अशा ठिकाणीच फक्त हे गरम केलेलं जो हे आहे तो भाग त्या ठिकाणी पकडला जातो आणि त्या ठिकाणी फक्त दाबायचं आहे.
बरोबर शिंगकळ्या जे आहेत त्या ठिकाणी दाबल्यानंतर असं गोल पद्धतीनं आणि जळल्यासारखं होतं. बघा तुमचं ॲनिमल किंवा जे काही वासरू आहे अजिबात हालत वगैरे नाही, कारण फक्त शिंगालाच ग्रोथ आहे. त्याच ठिकाणी हे जळण्याचं काम केलं जातं व्यवस्थित. अरे वा, बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये जो शिंगकळी किंवा जे काही सुरुवात आहे त्या ठिकाणचं बरोबर ग्रोथ जी झालेली आहे ती निघून जाते. बघा जखम कोणत्याही प्रकारची नाही, ब्लिडिंग नाही. अगदी जो छोटासा भाग असतो शिंगाचा ज्या ठिकाणी ग्रोथ होते ते पूर्णपणे या ठिकाणी निघून गेलेलं आहे. जर अशा प्रकारचा कोणताही तुम्हाला इलेक्ट्रिक हॉर्नर पाहिजे असेल तर आम्ही जो खाली नंबर दिलेला आहे तो त्या नंबरवरती टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा मित्रांनो. ऑल इंडियामध्ये मिळेल, आपल्याला कुरिअर थ्रू मिळेल, पाय पोस्ट असेल, अशा पद्धतीने आम्ही सेवा आपल्यापर्यंत देत आहोत. व मित्रांनो बघा की एकदम कसं छानपैकी निघालेलं आहे, त्याला कुठल्या वेदना वगैरे त्रास होत नाही आहे. हॉर्निंगचं जे टेक्निक आहे ते फार पूर्वीपासून असं नाही आहे, आता नवीन रिसेंटमधलंच आहे. पण गायींना जे काय येणाऱ्या अडचणी आहे ह्या दूर करण्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा म्हणून आपण हा व्हिडिओ टाकत आहोत. बऱ्याच ठिकाणी ॲसिडचा वापर केला जातो, ॲसिडनं पण शिंग जाळण्याचा प्रयत्न केला जातो. मोठ्या नटाचा वापर केला जातो किंवा काही ठिकाणी वायरचा वगैरे वापर केला जातो. आपल्या क्लच वायर वगैरे घेतली जाते, त्यानं घासून तोडण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या टेक्निक ज्या आहेत ती ज्यांना सुटेबल वाटतात त्या पद्धतीने करतात. पण एकदम सेफ आणि चांगली म्हटलं तर की बाबा इलेक्ट्रिक गनचा वापर करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही, शॉक बसणार नाही, सेफ्टी, त्याच्यातून रक्त न येणं किंवा त्या ठिकाणी जखम जर ओलसर राहिली तर त्या ठिकाणी पाणी वगैरे होण्याची शक्यता असते किंवा पस येतो. बरेच बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. तर हे टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक गनचा आवर्जून वापर करायला मी तर सांगेन. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचा RK मिल्किंग मशीन हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं चार्ज लागत नाही. धन्यवाद.